नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे उर्वशी आणि सावीने जे काही प्लॅन केलेले आहेत त्यांचे प्लॅन पूर्णपणे फ्लॉप होणार आहेत आणि चांगल्याच तोंडावरती आपटणार आहेत. कारण इकडे उर्वशीने सावीला भांग पाजलेली आहे, उर्वशीने गिरिजाला भांग पाजलेली आहे, तर इकडे सावीने रुद्रला सुद्धा भांग दिलेली आहे आणि त्या दोघी जणी चांगल्याच तोंडावर आपटणार आहेत. हे सगळं कशा पद्धतीने होणार, त्याचबरोबर अचानक प्रभास घरातून गायब झालाय, प्रभास कुठे गेलाय त्याला शोधायसाठी हे सगळेजण जात असतात आणि तेव्हा रुद्रच्या समोर हे नागेश्वरचं सत्य येणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे गिरिजा आता थंडाई पिलेली असते, त्याच्यामध्ये भांग असते आणि गिरिजाला भांग चढलेली आहे. ही गोष्ट आता लक्षात येते उर्वशीच्या. मग उर्वशी आता गिरिजाच्या शेजारी जाऊन बसते आणि तिला प्रश्न विचारू लागते. कसं आहे माहितीये का, तुझी लायकी नाहीये ग या घरची सून होण्याची, हे सगळं सुख आहे हे उपभोगण्याची तुझी लायकी नाहीये, म्हणून तर हे सगळं जे काय आहे ना ते अशा पद्धतीने घडत आहे. या सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी नाहीयेतच, या सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी बनलेल्याच नाहीयेत, कारण हे सगळं जे काय आहे ना ते उपभोगण्याची तुझी लायकी नाहीये, तू या घरची सून कधीच होऊ शकत नाही. अशा पद्धतीने वाटेल ते ती बोलत असते. इकडे नागेश्वर निघालेला असतो. नागेश्वरच्या गाडीच्या समोर नेमकं आता येऊन सगुणा उभी राहते, कारण सगुणाला तर सत्य समजलेलं आहे आणि त्यामुळं सगुणा येऊन तिथं थांबलेली असते आणि नागेश्वरला ती म्हणत असते की माहिती आहे का. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, तू बाजूला हो, तू माझ्या रस्त्यात येऊ नको, माझ्या घरात घुसण्याचा जर प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. तेव्हा सगुणा म्हणते की कोणाचं घर, आयत्या बिळावर नागोबाईस तू, तुझं काय स्वतःच आहे रे. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, अगं तू मला बोलतेस, तुझं काय आहे, म्हणजे तुझ्या स्वतःची काय लायकी आहे, तू काय स्वतः कमवलेलं आहे, कारण तू पण दुसऱ्याच्या जीवावरती हे सगळं करत आहेस, कारण दुसऱ्याच्या व्याजावर तू जगतेस, असं तो तिला बोलू लागतो. तेव्हा ती म्हणते, मी पैसे देते आणि मग व्याज घेते, मुद्दल दिलेलं असतं म्हणून व्याज घेतलेलं असतं, तुझ्यासारखी दुसऱ्याची प्रॉपर्टी लुबाडून त्यांचा जीव घेऊन त्यांच्या जीवावर जगत नाहीये मी. तेव्हा नागेश्वर म्हणतो की तोंड सांभाळून बोलायचं आणि माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न करायचा नाही. तेव्हा इकडे सगुणा सांगू लागते की एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी लायकीच नाही रे, कारण माझ्या बहिणीने तुझ्याशी लग्न केलंय, तिच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे. खरं तर हे सगळं जे काय झालेलं आहे ना या सगळ्याला जबाबदार तू आहेस, कारण माझी बहीण खूप चांगली आहे, असं म्हणत ती बोलत असते. नागेश्वर म्हणते, बाजूला हो, तुझ्या मार्गाने चाल, नाहीतर तू माझ्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न केला तर तुझी काय हाल करून ठेवेल तो विचार, तुझ्या नवऱ्याचे काय हाल केले तुला माहितीच आहे, असं नागेश्वर इकडे तिला बोलत असतो. तेव्हा मात्र ती म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, कारण तू जे काय करतोस ना त्या सगळ्या गोष्टींची खबर माझ्याकडे असते. तुझ्या पोराच्या आश्रमातली एक बाई जी आहे ती गायब झाली म्हणे, त्याचा काय अर्थ आहे, असं जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र धक्काच बसलेला असतो. आणि मग ती बाई कोण आहे, कोण गायब झालंय हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते की कोण आहे अशी व्यक्ती जी गायब झाली आहे, नाही कळलं नाही ना आम्हाला म्हणून विचारलं, असं ती सांगू लागते. आणि नेमकं त्याच वेळेस इकडे नागेश्वरला ती म्हणते की असं कोणतरी असणार आहे जे महत्त्वाचं आहे म्हणून झालेलं आहे, असं नागेश्वरला सगळ्या गोष्टी ती बोलते. आणि मग ती म्हणते, अशी कोण व्यक्ती होती, नाही तुझ्या तोंडावरचा रंग उडालाय रे, आणि ती व्यक्ती कोण आहे आणि काय आहे ते तर मी शोधून काढणारच आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं जे काय आहे ना ते समोर सुद्धा आणणार आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता उर्वशी आणि सावीने ज्या पद्धतीने प्लॅन केलेले आहेत ते सगळे त्यांचे प्लॅन सुरू झालेले आहेत. आणि इकडे सावी जाऊन रुद्रच्या शेजारी उभी आहे, रुद्रला मिठी मारत आहे, त्याला रंग लावत आहे. आणि उर्वशीने नेमकं त्याच वेळी गिरिजाला आता आणलेलं आहे आणि गिरिजाला घेऊन येते आणि गिरिजाला म्हणते की ते बघ कसं आहे माहिती आहे का, तुला माहीत नाही आहे, रुद्र जेव्हा सावीच्या इकडे कॉलेजला होता तेव्हा मात्र सावी आणि रुद्र एकाच रूममध्ये राहायचे. तू विचार कर ना, तुझं लग्न झालं, परंतु जेव्हा तुझं लग्न झालं तेव्हा तुम्ही दोघं नवरा बायको वेगवेगळ्या रूममध्ये राहत होता, कारण हे सगळं जे काय घडलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी तुला काय वाटतं कोणता नवरा ऐकत असेल, लग्नानंतरही वेगळ्या रूममध्ये राहण्याची तयारी कोणत्या नवऱ्याने ठेवली असेल, नक्की काय अर्थ आहे या सगळ्याचा सांग ना, असं म्हणत ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे इकडे गिरिजा म्हणत असते की बाद झालं, जे काय झालंय ना ते खूप झालंय आणि तुम्ही याबद्दल बोलूच नका, असं इकडे गिरिजा स्पष्टपणे सांगत असते. तेव्हा मात्र इकडे तिला उर्वशी मुद्दामच बोलत असते
की कसं आहे, तुझ्या लक्षात आलेल्या नसतील गोष्टी, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज तुम्ही वेगवेगळ्या रूममध्ये राहताय ना, त्याचं कारण तू रुद्रला सांगितलंय म्हणून नाही, तर रुद्रची तुझ्यासोबत राहायची इच्छा नाहीये म्हणून. कारण त्यावेळेस तो सावीसोबत रूम शेअर करत होता, पण आत्ता त्याला तुझ्यासोबत रूम शेअर करायची नाहीये. याच्यावरनं तुझ्या लक्षात आलंच असेल की रुद्रच्या मनात काय आहे ते. असं म्हणत ती गिरिजाला वाटेल त्या भाषेत बोलत असते आणि सगळं चुकीचं बोलत असते. गिरिजा म्हणत असते की बाद झालं, हे माझ्या रुद्रबद्दल बोललेलं मी ऐकून घेणार नाही, असं गिरिजा स्पष्टपणे बोलत असते. कारण गिरिजाला माहिती आहे की तिचा रुद्र कसा आहे ते. तेव्हा ती म्हणते, नाही खरं सांगते, म्हणजे विचार कर, कसं आहे, युजली सगळ्यांना ना लग्नाच्या नंतर सवत असते, पण तुझं उलटच आहे. तुला ना लग्नाच्या आधीपासूनच सवत आहे. कारण तुझी लायकीच नाही आहे ग. कसं आहे, तुझी लायकी ती नाही आहेच. जर ती लायकी असती ना तुझी, तर आज कुठल्या कुठं असतं सगळं तुमचं नातं. कारण तू बघितलं असशील काय झालेलं आहे आणि काय होऊ शकतं. असं म्हणत ती सगळं बोलत असते. गिरिजाला राग येत असतो. एकतर तिला भांग जडलेले, एकतर ती रुद्रच्या एवढी प्रेमात आहे सध्या की तिला बाकी काही सुचत नाहीये. आणि ही तिला डायरेक्ट म्हणते की मला असं वाटतंय की रुद्र आणि सावी, म्हणजे विचार करतो, सावी आहे ती आता आपल्या घरी राहते, आणि जेव्हा सावी आणि रुद्र एकत्र कशावरून येत नसतील, तू विचार कर ना. कारण ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या तर तुला माहितीच आहेत. ते दोघं चांगले मित्र आहेत. रुद्र सेपरेट रूममध्ये राहतो, तू तर त्याच्यासोबत राहतच नाहीये. म्हणजेच ते दोघं नक्कीच एकत्र येत असणार आहेत, असं इकडे बोललं जातं. त्यावेळेस मात्र सावीला खूप राग, इकडे गिरिजाला खूप राग येतो आणि गिरिजा खानदेशी कानाखाली देते आणि तिला म्हणते की बाद झालं, माझ्या रुद्रबद्दल हे सगळं बोललेलं मी सहन करणार नाही. माझे रुद्र तसे नाही येतच, सनसनीत अशा कानाखाली इकडे तिच्या लगावलेल्या असतात. हे सगळं उर्वशीचं नाटक असतं. कारण गिरिजाला आता रुद्रने ओरडावं म्हणून, आणि मग मात्र तिने आरडाओरडा करते आणि म्हणू लागते की बघितलं का काय झालंय, आज सगळ्यांच्या समोर गिरिजाने माझ्या बरोबर चुकीचं वागलेली आहे, हे सगळं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडत असतात, सगळेजण पाहत असतात आणि रडत बोंबलत आता ती बाहेर येते आणि सगळ्यांच्या समोर सांगू लागते की बघितलं का, गिरिजाने मला मारले, रुद्र गिरिजाने मला मारले. कांगावा तिचा सुरू झालेला असतो, सगळेजण पाहत असतात. इकडे वासंती म्हणत असते की असं कसं केलं असेल, कारण मला नाही वाटत की गिरिजा असं कधी वागू शकेल, नक्की काय झालेलं आहे, असं म्हणत त्या दोघीही बोलत असतात. इकडे रुद्र सुद्धा विचार करतो आणि इकडे ह्या दोघींनी सांगितल्यानंतर सावीचं तर नाटक असतं. ह्या दोघींचं ठरलेलं आहे की काय नाटक करायचं आणि काय करायचं. आता रुद्र येतो आणि विचारू लागतो की काय केले गिरिजा तुम्ही, माझ्या आईसाहेबांसारख्या असलेल्या माझ्या आत्याच्या बाबतीत तुम्ही जे काही केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, तुम्ही असं कसं वागू शकलात, असं म्हणत रुद्र गिरिजाला प्रश्न विचारतो. गिरिजा म्हणते काय वागले मी, काय केलेलं नाहीये. तेव्हा इकडे गिरिजाला रुद्र म्हणतो की तुम्ही काय केलं तुम्हाला कळतंय का. गिरिजा मात्र काहीच ऐकत नसते आणि त्याच वेळी रुद्रला कळतच नाहीये की हिला काय झालंय, नक्की काय प्रॉब्लेम झालाय हेच कळत नसतं आणि दोघंही एकमेकांना बोलत असतात. गिरिजा अजिबात ऐकत नसते, कारण डायरेक्ट त्याला म्हणत असते की का मला बोलायचं तुमच्याशी महत्वाचं. ती म्हणते की मारलं मग काय, असं डायरेक्टली रुद्रला बोलत असते. आजपर्यंत गिरिजा रुद्रच्या बाबतीत अशी उद्धटपणे वागलेली नाहीये, ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आलेली असते. विशाखा म्हणते की थांबा थांबा, मी बघते काय झाले ते, मी तिला आत घेऊन जाते, असं म्हणत आता विशाखा तिला आत घेऊन चाललेली असते. आणि त्याच वेळेस इकडे आता सगळ्यांच्या समोर उर्वशी येते, हात जोडून माफी मागते, झाला तेवढा तमाशा भरपूर झालेला आहे, माझ्या बाबतीत जे काही घडलेलं आहे ते चुकीचं आहे, पण आता तुम्ही निघा इथे, माझा अपमान झालेला आहे तेवढा पुरेसा आहे, असं म्हणत आता ती बोलायला सुरुवात करते आणि सगळ्यांना जायला सांगते. आता प्रश्न उभा राहिलेला असतो तो म्हणजेच इकडे वासंतीच्या समोर. कारण गिरिजा असं कधीच वागणार नाही, ही गोष्ट वासंतीला चांगलीच माहिती आहे. मग वासंती म्हणत असते की पण असं गिरिजाने का केलं असेल, अचानक नक्की काय झालं असेल, कशामुळे असं वागली असेल ती, काय असेल कारण. तेव्हा आता सगळेजण बोलत आहेत आणि इकडे विशाखा त्याचबरोबर वासंती आणि श्रीमंत बोलत असतात. श्रीमंत म्हणतो बघितलं का गिरिजाचे डोळे कसे होत होते, तिला ना नक्कीच कोणीतरी भांग प्यायला दिली म्हणून हे सगळं झालेलं आहे. इकडे सावी येते आणि रुद्रला म्हणते की रुद्र नको ना विचार करू, तुला माहिती आहे ना ती कशी आहे, ती काहीही करू शकते आणि तू शांत राहा बरं, असं म्हणत तिने सरबताचा ग्लास आणि रुद्रला दिलाय आणि ती म्हणते की हे घे, मी तुला सांगते ना घे, नको तिच्या नादी लागू, असं म्हणत तिने तो सरबताचा ग्लास त्याच्या हातात दिलेला असतो. रुद्र तो पितो आणि तो आतमध्ये जातो. इकडे नागेश्वर भयानक चिडलेला असतो
आणि नागेश्वर जिथे देवकीला बांधून ठेवलेला आहे त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. तेव्हा मात्र नागेश्वर म्हणत असतो, कळतंय का, माझ्या अख्ख्या प्रॉपर्टीची ही किंमत आहे आणि तिला असं बांधून ठेवा, तिचं तोंड बांधा, पुन्हा ती सोडायची नाही तिला. तेव्हा ते म्हणतात की तिला बाथरूमला जायचं होतं म्हणून आम्ही सोडलो होतो. नागेश्वर म्हणतो की कुठून येते का तुझ्यात एवढी हिंमत, कुणाच्या जीवावर तू एवढ्या उड्या मारते, असं नागेश्वर तिला विचारू लागतो. तेव्हा ती म्हणत असते की नाही, कोणाच्या जीवावर कशाला, मला जायचंय तुझ्यापासून कायमचं दूर, नाही राहायचं मला इथं, मला काही देणं घेणं नाही आहे या सगळ्या गोष्टींशी, असं नागेश्वरला ती सांगत असते. कारण मला नाही राहायचं आणि मला इथं थांबण्यातही इंटरेस्ट नाही आहे असं तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता नागेश्वर म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची, काही झालं माझ्या पळूपासून दूर पळण्याचा प्रयत्न करायचा नाही. मी यम आहे, यम, तेव्हाही होतो आणि आताही आहे. तेव्हाही तुला मरण दाखवलेलं आहे, तुझ्या नवऱ्याचे काय हाल केले तुला माहिती आहे, आणि आत्ताही मी तेच करणार आहे, असं म्हणत नागेश्वर तिला बोलत असतो. तेव्हा मात्र ते दोघंही आता खरं तर जे काय घडलेलं आहे त्या गोष्टीमुळं हादरलेले असतात. आणि इकडे सावी येते आणि सावी म्हणू लागते की जे काय घडलेलं आहे ते भारी झालंय, पण इकडे उर्वशी म्हणत असते की जाऊ दे ना, काहीतरी चांगलं करण्यासाठी 2 कानाखाली खाल्ल्या, एवढं काय त्याच्यामध्ये, असं उर्वशी म्हणते. तेव्हा सावी म्हणते, पण आत्या तुझ्या लक्षात आलं का, मावशी तुझ्या लक्षात आलं का काय झाले ते, अगं मी एक प्लॅन केला आहे, तुला माहिती आहे का. तेव्हा उर्वशी म्हणते, काय प्लॅन केलाय. तेव्हा ती सांगू लागते की मी रुद्रला भांग दिली, तुम्ही सगळेजण जेव्हा आत येत होता ना तेव्हा मी रुद्रला पण भांग दिलेली आहे. हे ऐकता क्षणी आता मात्र धक्का बसतो तो उर्वशीला. ती म्हणते, तू डोक्यावर पडलीस का, अगं तुला कळतंय का, माझ्या डोक्यात वेगळा प्लॅन होता, आता मात्र वाट लागणार होती आणि तू हे सगळं काय करून ठेवलेस. तेव्हा मात्र ती म्हणत असते की अगं काय चुकीचं केलं, उलट आपल्याला तेच हवं होतं ना, आता बघ रुद्र काय करतोय ते. तेव्हा उर्वशी म्हणते, खरंच मूर्ख आहेस तू, बघून यायचं काय चाललंय त्यांचं ते, असं म्हणत आता तिला ती पाठवते. आणि त्याचबरोबर जेव्हा इकडे रुद्र आणि गिरिजा बोलत असतात, गिरिजा म्हणत असते मला बोलायचंय, रुद्र म्हणतो मला बोलायचंय, गिरिजा म्हणते मी बोलणार आधी, आणि दोघांचं मात्र मजेशीर चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं भयानक असं झालेलं आहे की तिथं आलेल्या सावीच्या डोळ्यात पाणीच येऊ लागतं, कारण रुद्र आणि गिरिजा यांच्या दोघांमध्ये आता चाललेला आहे. रुद्र म्हणत असतो की माझं तुमच्यावर प्रेम आहे, गिरिजा म्हणत असते की माझं तुमच्यावर प्रेम आहे, आय लव्ह यू, असं गिरिजा म्हणते. आणि तेव्हा मात्र इकडे हे सगळं घडल्यावर आता मात्र हे दोघंही पाहू लागतात. आणि मग ती गिरिजाची कॉलर पकडते, गिरिजा रुद्रची कॉलर पकडते. तेव्हा रुद्र म्हणतो की माझी कॉलर सोडा, काय चाललंय तुमचं, कळतंय का तुम्हाला, माझी कॉलर सोडा, असं ती बोलत असते. आणि मग मात्र रुद्र म्हणत असतो की नाही, अजिबात नाही, असं म्हणत ते दोघंही एकमेकांच्या जवळ आलेले असतात. सावी जेव्हा हे सगळं पाहते तेव्हा तिला तर धक्काच बसतो, कारण या सगळ्या गोष्टींचे परिणाम मात्र सावीलाच भोगायला लागत असतात. ह्या दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली आहे आणि दोघंही एकमेकांच्या अंगावरती आता पडलेले आहेत, एकमेकांच्या मिठीत आलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टी आता समोर येऊ लागलेल्या असतात. आणि मग मात्र इकडे गिरिजा आणि रुद्र दोघंही एकमेकांच्या मिठीत आहेत, ते बेडवरती आहेत. आणि मग मात्र इकडे गिरिजा रुद्रला म्हणत असते की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. रुद्र म्हणतो की आपण प्रेमात पडलोय का आपण बेडवर पडलोय, असं रुद्र विचारू लागतो. आणि तेव्हा मात्र इकडे गिरिजा म्हणत असते की आपण प्रेमात पडलोय. हे ऐकल्यानंतर गिरिजा आणि रुद्र दोघंही आता एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहेत आणि दोघांनीही एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली असते. आता मात्र पुढचा राडा सुरू होतो. नागेश्वर आता घरी आलेला असतो आणि नागेश्वर आणि त्याचबरोबर बोलणं ऐकतो सावीचं आणि त्याचबरोबर इकडे उर्वशीचं. सावी म्हणत असते की हे सगळं जे काय झालेलं आहे ना हे सगळं तुझ्यामुळं झालंय, तू का केलंस असं, असं म्हणत ती बोलायला ओरडायला सुरुवात करते. ती म्हणते तुला नाही माहिती त्या दोघांनी एकमेकांना आय लव्ह यू म्हणायला सुरुवात केली आणि दोघंही एकमेकांना आय लव्ह यू म्हणत बसलेत तिथं, तू काय करतेस मावशी, तुला कळत नाहीये. आणि इकडे हे सगळे हे दोघं जण श्रीमंत वगैरे तिथं असतात. वासंती हे दोघं एकमेकांच्या मिठीत झोपलेले असतात. तेव्हा वासंती म्हणते अरे काय चाललंय यांचं हे. तेव्हा श्रीमंत म्हणतो असू द्या ना, कधी नव्हे ते पौर्णिमेला चंद्र आलेला आहे वरती आणि ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या घडायला लागलेल्या आहेत, मावशी असू दे, असं म्हणत तो बोलू लागतो. तेव्हा इकडे हे दोघंही बोलत आहेत की हे सगळं काय घडतंय, या सगळ्याचे काय परिणाम होणार आहेत, हा प्रश्न मात्र उभाच असतो. आणि मग मात्र आता नागेश्वर तेवढ्यात येतो आणि नागेश्वर म्हणतो काय झालं, तर कुणी दिली चिरंजीवांना भांग,
तर इकडे सावी मात्र खूप घाबरलेली असते. ती म्हणत असते की नको सांगू नको सांगू. ते म्हणतात की बरं झालं, चला चला, ते दोघं जण भांगीच्या नशेत आहेत ना, चला ओ चला दीदी, चला त्या प्रभासला बाहेर काढूया पहिलं. असं म्हणत तो प्रभासला बाहेर काढून त्याच्याकडनं सत्य काढून घ्यायचंय, नक्की ती पोरगी कोण आहे हे जाणून घ्यायचंय, हा प्रयत्न त्याचा चाललेला असतो. आणि आता हे तिघही बाहेर जातात, प्रभासकडे जातात, पण त्यांचा प्लॅन त्यांच्यावरच फ्लॉप होतो. कारण प्रभास हा आता तिथे नाही रूममध्ये, आणि त्यामुळं नागेश्वर म्हणतो की लवकरात लवकर प्रभासला शोधायचं आहे. आता मात्र हे दोघंही शोधायला लागलेले आहेत. त्यावेळेस गिरीजा मात्र म्हणत असते, काहीही झालं तरीही आई, त्या दोघांना प्रभास काका सापडण्याआधी ते आपल्याला सापडले पाहिजेत. आणि इकडं रुद्र मात्र आता आलेला आहे आणि तो नागेश्वरला म्हणतो की तुम्ही प्रभास काकाला शोधताय का? आता रुद्रच्या डोक्यात नक्की काय चालू आहे आणि रुद्र नागेश्वरला असं का म्हणाला, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.